मित्रांनो, मन धागा धागा जोडते नव्या या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये आता रुंदा ही दिवा विझवत असते. त्यामुळे सार्थकला खूप राग येतो. तो सुधाला आता प्रश्न करू लागतो, आई, देवासमोर असणारा दिवा विझवणं हाच अपशकुन आहे, तू म्हणाली होतीस ना, बरोबर आहे की नाही? तेव्हा सुद्धा गप्प राहते. तर आकांक्षा म्हणते, हो दादा, आईने तर आपल्याला असंच सांगितलं होतं. त्यानंतर रागातच आनंदीला घेऊन आता सार्थक हा रूममध्ये जातो. त्यावेळी रुंदा ही सुधाला म्हणते, पाहिलं का सुधा, अगं घरातील सर्वांना आता सार्थक हा उलट उत्तर करायला लागलाय. काय त्या मुलीने जादू केली आहे काय माहीत, असं म्हणून ती देवाला विचारते, अजून काय काय पाहायचं राहिले. पण तुला हे आता सांगता येणार नाही, कारण देवा तुलाही आज त्या आनंदीने तिच्या बाजूने करून घेतलंय. नंतर रागातच आता रुंदा सुधाला म्हणते, माणसं तर माणसं, आता देवही आनंदीने पळवला, असं म्हणून ती तेथून जाते. इकडे आनंदी सार्थकला म्हणते, सार्थक सर, हे तुम्ही काय केलं? त्यावरती सार्थक म्हणतो, काय चुकीचं केलं मी? अहो, तुम्ही साधा देवासमोर दिवा तर लावत होता, त्याने कुठे काय एवढं बिघडतंय? अहो, एखाद्या व्यक्तीचा द्वेष करावा, परंतु एवढा द्वेष? हो, तुमच्यावर ते सर्वजण किती अन्याय करतायत, घालून पाडून बोलतायत, सतत अपमान करतायत. परवा तर आईने हात उचलला, तुम्ही शांत राहा म्हणून मी शांत बसलो, पण आता नाही, आता मी हे सहन करू शकत नाही. ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जर आपल्याला हक्क मिळत नसेल ना, तर तो आपण हिसकावून घ्यायलाच पाहिजे. आणि साधी सरळ गोष्ट आहे, आपलंच नातं जर आपल्या घरच्यांनी अगदी प्रेमाने स्वीकारलं ना, तर बाहेरच्या लोकांना बोलायला जास्त काही राहतच नाही. अहो, आपलं नातं जर घरच्यांनी स्वीकारलं असतं, तर त्या अक्कूला पाहायला आलेल्या माणसांनी जास्त एवढी बडबड केलीच नसती, आपल्याला एवढं सुनावलं नसतं. आपल्याच घरच्यांच्या वागण्यातून त्यांना समजलं की आपलं नातं हे अजून घरच्यांनी ॲक्सेप्ट केलं नाही, म्हणून ते काही बीही बोलून गेले. अहो, तुमच्यामध्ये ताकद असेल हे सोसण्याची, पण माझ्यामध्ये नाही आहे. त्यावरती आनंदी म्हणते, अहो, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते, तुमची माणसं जोडण्याची पद्धत वेगळी आणि माझी वेगळी आहे. सार्थक म्हणतो, तुमच्या एवढी ताकद नाही आहे माझ्यामध्ये. अहो आई, तुम्हाला सारखं काही बोलताय ते मी कधीही खपवून घेणार नाही. आनंदी म्हणते, जर तुम्ही असं सारखं बोलत राहिला तर मग मी तुमच्यामधील, तुमच्या आईमधील गैरसमज कधीही दूर करू शकणार नाही, तुम्हा दोघांना कधीही एकत्र आणू शकणार नाही. त्यानंतर आता सार्थक हा आनंदीला म्हणतो, हा मॅरेज सर्टिफिकेटचा फॉर्म आहे, तुम्ही यावर सही करा. आनंदी म्हणते की मी या घरात साधं दिवा लावलेलं चालत नाही, मग या फॉर्मवर सही करून मी या घरची सून तरी कशी होऊ शकते? ही सर, सॉरी, मी हे असं करूच शकत नाही. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, घरात काही वाद झाल्यानंतर तुम्ही माझी बाजू घेत नका जाऊ, कारण अशाने प्रश्न सुटणारच नाहीयेत. हे सार्थक आनंदीची माफी मागतो आणि म्हणतो, हे पहा आनंदी, तुम्ही रस्त्याने चालला आहात, जर तुम्हाला ठेच लागली तर तुम्ही मधून पुन्हा येणार का? अहो, ठेच लागली तर पुन्हा तुम्ही पुढे जाणारच ना स्वतःला सावरून. त्याच प्रकारे मी सतत तुमच्याबरोबर असणार, पण मी नेहमी एक नवरा म्हणून तुमच्या पाठीमागे सतत उभा राहणारच. तेव्हा आनंदी आता सार्थककडे पाहतच राहते. दुसरीकडे सुधा ही आता रूममध्ये बसलेली असताना रुंदा तेथे एरझऱ्या घालते आणि म्हणते, अगं, ह्या आनंदीने आपल्या सार्थकला पार वश करून टाकले, तो सगळं काही तिचं ऐकतोय. नाही उद्या हे दोघे घर सोडून गेले ना, मग तू बघच. त्यावरती सुधा म्हणते, तू काही पण बोलू नकोस रुंदा, आपण दोघीही जावा एकमताने आजपर्यंत या घरात राहिलो, घर एकत्र बांधून ठेवलं, पण असं होऊच शकत नाही आणि सार्थक देखील तिच्याबरोबर जाऊ शकत नाही. त्यावरती रुंदा म्हणते, अगं, तो नाही जाणार, पण या आनंदीने पूर्णपणे त्याला वश करून ठेवले, त्यामुळे तो तिच्याबरोबर जाणारच, तू बघतच राहा. तेव्हा सुद्धा आता त्याच गोष्टीचा विचार करत राहते. इकडे आता मालती आणि लीना या दोघीही आता घर आवरत असतात. घरामध्ये खूप पसारा पडलेला असतो, त्यातल्या त्यात मनोजने पाण्याची आणि नीट राहण्याची व्यवस्था देखील केलेली नसते, त्यामुळे या दोघींनाही टेन्शन आलेलं असतं. त्या म्हणतात की असं किती वेळ काम करत राहायचं, इथे पिंपामध्ये पाणीसुद्धा नाही आणि सर्व काही गैरसोय होतीये, हे मुळात घेऊनच का आले इकडं, असं लीना म्हणत असते. ते मालती म्हणते, आता त्याला काहीच बोलू नको, नाहीतर उगीच त्याची चिडचिड होईल. तेव्हा ठीक आहे, असं लीना म्हणते. तेवढ्यातच एक काकू तेथे येतात आणि म्हणतात की तुम्ही घरी राहायला आला तिकडे, अहो, तुमची गैरसोय होत असेल म्हणून म्हटलं की तुम्ही स्वयंपाकसुद्धा केला नसेल, मी तुमच्यासाठी मस्त गरमागरम खिचडी भात बनवून आणलाय, एवढा नक्की खा.
तेव्हा ठीक आहे असं लीना म्हणते. तेव्हा त्या काकू आता विचारू लागतात की तुमच्या आनंदीचं लग्न झालं का? तेव्हा मालती आता हो म्हणते. तर आता लग्नाला आम्हाला आमंत्रण दिलं नाही असं आता त्या काकू म्हणतात. अहो जर दिलं असतं तर आम्ही सुद्धा आलो असतो ना. वेळी मालती म्हणते लग्न ना खूप घाईत झालं त्यामुळे कुणाला सांगता नाही आलं. तेव्हा मोठ्या घरात लग्न झालं आहे म्हटल्यावर काय आनंदीची मजाच आहे. त्यातल्या त्यात डिवोर्सही आहे, दुसरं लग्न आहे, परंतु तिचं चांगलं झालं असं आता टोमणा मारून आता त्या काकू तेथून जातात. त्यावेळी लीना आता त्यांना तेथून जायला सांगते. ता मालती ही मनातल्या मनात विचार करू लागते खरंच माझ्या आनंदीचं लग्न खूप पटकन झालं समजलं सुद्धा नाही. लीना म्हणते आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर इकडे आनंदीला सार्थकच्या खिशामध्ये एक चावी सापडते. तेव्हा ती विचारते सार्थक सर ही कसली चावी आहे? सार्थक म्हणतो हो तुम्हाला माहीत नाही का? आनंदी विचारते काय झालं? आता सार्थक सांगतो तुमच्या घरातील सर्वांनी आता घर सोडलं आहे आणि तुमच्या जुन्या घरी राहायला गेले आहे. हे ऐकताच आता आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते कुणीच मला का सांगितलं नाही? तेव्हा मनोज दादांच्या मनात ते गिल्ट होतं ना त्यामुळे ते लगेच तिकडे राहायला गेले असं आता सार्थक आनंदीला म्हणतो. त्यावेळी आनंदी आता खूप रडू लागते आणि म्हणते हे सगळं काही फक्त माझ्यामुळे झालंय. माझ्या मनोज दादाचं जे काही स्वप्न होतं ते पूर्ण झालं नाही म्हणून तो खूप चिडचिड करतोय. त्यावेळी सार्थक विचारतो हे स्वप्न वगैरे नक्की काय आहे मला सांगा. आनंदी म्हणते की माझा दादा मोठा क्रिकेटर होता, रणजीपर्यंत खेळला होता. त्याने 3 सेंचुरीसुद्धा मारली होती आणि कदाचित तो देशासाठीही खेळू शकला असता. परंतु एखाद्या व्यक्तीचं काहीतरी स्वप्न असतं आणि दुसऱ्या व्यक्तीमुळे जर ते स्वप्न तुटलं तर स्वप्न तुटणाऱ्या व्यक्तीची काय अवस्था होते ना ते त्याचंच त्याला माहीत. तशी माझ्या दादाची अवस्था झाली आहे. आता आनंदी अजूनही कोड्यात बोलत असते म्हणून त्याला व्यवस्थित समजत नाही. सार्थक विचारतो काय झालं? आनंदी म्हणते हो माझा दादा हा क्रिकेटर होता. त्याचं स्वप्न होतं की देशासाठी खेळायचं आणि कदाचित तो खेळला सुद्धा. त्याची बॅटिंगसुद्धा खूप चांगली होती. अहो दादाचं ते स्वप्न भंग झालं आणि त्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही ते फक्त माझ्यामुळे. त्यावरती सार्थक विचारतो काय म्हणताय तुम्ही? पण माझ्या लग्नासाठी खूप मोठा खर्च झाला होता. खर्च अण्णांना परवडणारा नव्हता. मग दादाला त्याचं स्वप्न मध्येच सोडावं लागलं आणि नोकरी करावी लागली. तेव्हा सार्थकला आता खूप वाईट वाटतं. आनंदी आता खूप रडत असते. सार्थक तिला समजावतो की रडू नका. नंतर म्हणतो की तुम्ही आपल्या बॅगा भरायला घ्या आपल्याला जरा दुसरीकडे जायचंय. आनंदी विचारते कुठे? पण सार्थक म्हणतो तुम्हाला नक्कीच कळेल कुठे जायचं ते. असं म्हणून तो तिला बॅगा भरायला सांगतो. दुसऱ्या दिवशी सुधा, शलाका, रुंदा या तिघीही नाश्ता करत असतात. शलाका म्हणते खूप छान पोहे झालेत हा काकू. त्यावरती सुधा म्हणते अगं सार्थकला आवडतात ना, मी त्याच्यावर खोबरं सुद्धा किसून घातलंय. त्यावरती आता खोबरं काय तू आईची माया जरी किसून घातली तरी त्याला ते गोड लागणारच नाही. त्यावरती सुधा म्हणते बघ ना अजून नाही आला. त्यावरती रुंदा म्हणते कसा येईल ग? आनंदीने त्याचं बाहुलं करून टाकलंय. आनंदी जेव्हा ती बाहुल्याची चावी फिरवेल ना तेव्हाच तो इकडे येईल. अगं सगळा दोर तिच्या हातात आहे. कधी नाश्ता करायला येणार, कधी जेवायला येणार, कधी ऑफिसला जाणार, या सगळ्याची दोरी आनंदीने बांधून ठेवलीये. तिने आपल्या सार्थकला पूर्णपणे वश करून ठेवलंय आणि त्याच्यावरून लिंबू सुद्धा फिरवलंय. त्यावरती सुधा म्हणते असं काय बोलतेस तू? असं काही नाहीये. त्यावरती वृंदा म्हणते तसंच आहे. उद्या जर म्हणाली ना आनंदी घर सोडून चल तर तो तिच्यासाठी घर सुद्धा सोडून जाईल. तर शलाकाचं लक्ष आता समोर जिन्याकडे जातं. तेव्हा आनंदी आणि सार्थक आपापल्या बॅगा घेऊन आता बाहेर निघालेले असतात. त्यावेळी शलाका आता जोरात ओरडते आणि म्हणते अगं आई काकू मागे बघ. ही आता मागे पाहतात तर सार्थक आनंदी बॅगा घेऊन निघालेले असतात. सुधा विचारते कुठे निघालात? वृंदा म्हणते अगं मी म्हटलं ना तुला हा बायकोचा बैल झालाय आणि तिच्या म्हणण्याप्रमाणेच हा फक्त चालणार. त्यावरती सुधा विचारते कुठे चाललाय? सार्थक म्हणतो मी आनंदीच्या घरी चाललोय. आनंदीला देखील आता धक्का बसतो. ती विचारते काय म्हणाला सार्थक सर? तेव्हा सार्थक म्हणतो हो काही दिवस मी तुमच्या घरी आता राहायला जाणार आहे, तुम्ही पण माझ्याबरोबर येताय. त्यावरती आनंदी म्हणते का आणि कशाला? सुधा देखील विचारते. तेव्हा आता सार्थक म्हणतो फक्त काही दिवसांसाठी आई माझ्यावर तू विश्वास ठेव. तरीही सुधाला विश्वास बसत नाही. ती सारखी विचारू लागते तू कायमचं घर सोडून नाही चालला ना, शपथ घे अगोदर. त्यावरती सार्थक म्हणतो हो गाई मी कशाला तिकडे जास्त दिवस राहील, माझं काम झालं की मी लगेच येणार आहे. असं म्हणून तो सुधाच्या डोक्यावर आता हात ठेवतो आणि म्हणतो मी पुन्हा येणार आहे. आई मी निघू का? असं सार्थक विचारतो. सुधा म्हणते की लवकर ये. वेळी आनंदी सार्थकला विचारते पण कशाला जायचंय आपल्याला? सार्थक म्हणतो जोपर्यंत ग्रीन सिग्नल आहे ना तोपर्यंतच निघू, नाहीतर रेड सिग्नल व्हायला वेळ लागणार नाही. असं म्हणून ते दोघेही बॅगा घेऊन निघतात.
तेव्हा आता सुधा, वृंदा आणि शलाका या तिघीही दाराजवळ उभ्या असतात. सुधाच्या मनाला जरा हुरहुर लागलेली असते. तर मित्रांनो, महा एपिसोडचा पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.